स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्रावण सोमवार कधीपासून सुरू होतोय. या श्रावणात श्रावण सोमवार किती आलेले आहेत आणि कोणत्या सोमवारी कोणती शिवामूठ शिवलिंगावर अर्पण करायची आहे, सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. ऑगस्ट महिना आता सुरू आहे. आज आहे 12 तारीख. आज आहे दीप अमावस्या. दीपपूजन कसे करावे, मुलांचे औक्षण कसे करावे आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपाय कोणता करायचा, तो मी व्हिडिओ अपलोड केला आहे, ते तुम्ही पाहू शकता. तर आज आहे वार बुधवार 12 तारीख. तर उद्या वार आहे गुरुवार. 13 तारीखपासून श्रावणाला सुरुवात होत आहे. 13 तारखेपासून श्रावणाला सुरुवात होत आहे. तर 13 तारखेपासून श्रावणाला सुरुवात होत आहे. त्यामुळे पहिला सोमवार आहे, जो आहे वार सोमवार. तारीख आहे 17 ऑगस्ट. इथं दुर्मिळ योग जुळून आला आहे, कारण 17 ऑगस्टला पहिला सोमवार आहे आणि नागपंचमीसुद्धा आहे. त्यामुळे 2 सण एकत्र आल्याने दुर्मिळ योग जुळून आला आहे. तर तुम्ही 17 तारखेला शिवलिंगावर तांदूळ अर्पण करू शकता. तुम्हाला शिवलिंगावर शिवामूठ जी वाहायची आहे ती आहे तांदूळ. 17 तारखेला लक्षात ठेवा, पहिल्या सोमवारी तांदूळ शिवामूठ वाहायची आहे. त्यानंतर आहे दुसरा सोमवार. दुसरा सोमवार आहे 24 तारीख. 24 तारीख या दिवशी तुम्ही शिवलिंगावर काळे तीळ किंवा पांढरे तीळ शिवामूठ वाहू शकता. यानंतर तिसरा सोमवार आहे, तो आहे 31 तारीख. 31 तारखेला संकष्ट चतुर्थीसुद्धा आहे. त्यामुळे हा दिवस खूप शुभ आहे. तिसऱ्या सोमवारला जो तुम्हाला शिवामूठ वाहायची आहे ती म्हणजे मूग. मूग तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायची आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर चौथा आणि शेवटचा सोमवार आहे, ते म्हणजे 7 तारीख. इथं 7 तारखेला शेवटचा सोमवार आलेला आहे. इथं तुम्ही शिवामूठ वाहायची आहे ती म्हणजे गहू. गहू तुम्हाला अर्पण करायचं आहे शिवलिंगावर. तर अशा प्रकारे तुम्हाला तारीख आणि कोणत्या तारखेला कोणती शिवामूठ वाहायची आहे आणि किती सोमवार आहेत, किती तारखेला आहे, सर्व माहिती मी तुम्हाला सांगितली आहे. पहिला सोमवार 17 तारखेला, दुसरा सोमवार 24 तारखेला, तिसरा सोमवार 31 तारखेला आणि शेवटचा सोमवार 7 तारखेला. अशा प्रकारे तुम्ही श्रावणातील सोमवार करून महादेवांना प्रसन्न करू शकता. जर तुम्हाला आजची माहिती आवडली तर प्लीज कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय असं लिहायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.